चला तयारी करू. अभिज्ञा आणि रुमानी तयारीत उभे आहेत. येस. हा तयारीत उभे. तू काय बनवणार आहेस? मी बनवणार आहे गार्लिक लच्छा पराठा. आता साहित्य सांगतेस काय काय आहे? हो, मैदा आहे, आपलं पीठ आहे पोळीचं, लसूण, तूप, कोथिंबीर, काळे तीळ, तिखट, जिरं, मीठ. ओके. साहित्य बघितलं आता जाऊया आपण कृतीकडे. काय तुला सगळं एकत्र करायचं पाहू लागेल नाही का? ओके. आपण आधी पीठ मळून घेऊया. साधं आपण पोळीचं मळतो तसंच. ओके. हा का मैदा आहे ना? हा मैदा आहे, फक्त तो आपल्याला लाटल्यानंतर थोडं चिकटू नये म्हणून तो वापरायचा. ह्याच्यात नाही घालायचा. ह्याच्यात नाही घालायचा, ह्याच्यात नाही घालायचा. आणि थोडंसं मीठ. हाताचं जे प्रमाण असतं ना ते करेक्ट असतं बरं का चमच्यापेक्षा. अजून ह्याच्यात काय घालायचं आहे? पाणी. आता आपण याचा डो बनवून घेतोय. ओके. चला आता आपला डो तयार झालेला आहे, लाट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पुढे जायचं म्हणजे लाटायला जायचं. ओके. मी हे मैदा ह्याच्यासाठी नाही टाकला कारण आपण हेल्दी करणार आहोत. बरं. मैदा आल्यावर ते पुन्हा नाही, मला उत्सुकता वेगळी आहे. हे तू कुठे कसं वापरणारस ते मला बघायचं आहे. मनातलं ओळखतेस. हां, आमची ना आमचं खूप जमतं. त्याचं कारण आहे की आमची रास एक आहे. बरं. स्पायसेस. हां, मीन मासे. फारच मीन. ओके. सो आता आपण लाटून घेतलेलं आहे. हां, आता ह्याच्यावर तिखट, तूप लावल्यासारखंच लावलं. तूप लावलं. हां. कोथिंबीर आणि थोडं जिरं. ठीक आहे. आता ह्याच्यावर भरपूर तूप घालायचं. ते तूप घालायचं म्हणजे लच्छा पराठाचा अच्छा पराठा. आहा. वाव. आणि हे पसरवायचं. बघतेस का सर? तू हा खाऊन बघितलास पदार्थ तिच्या हातचा? तिच्या हातचा नाही, आज फर्स्ट टाइम. आता ह्याच्यावर तुला काय तूप वगैरे घालायचं का? हो, तूप थोडंसं घालशील. 1 चम्मच. हो, चालेल. आणि ह्याचे आता आपण काय म्हणू? आपण ह्याला लेअर्स म्हणू का मराठीत आपण काय म्हणू ह्याला? तू म्हण काही छान लागेल असं बोल. तू सांग ना, काय म्हणू आपण ह्याला? पापुद्रे नंतर होतात ना, जेव्हा ते त्याच्या आधी काय होतं? टप्पा. टप्प्याची पोळी. टप्प्यावर टप्पे. हां, बघ तू आता हे बघ, मी त्याचे टप्पे केले एक. आणि त्याला मी आता पुन्हा एक आपली जी पोळीचं हे असतं त्याचा आकार दिलाय. ठीक आहे. बरं. आता मी त्याला पुन्हा प्रेस करणार, चेपणार. आता आपण हे केलेलं आहे ना, आपण मैद्यात कसं ते बुडवतो तसं आपण लसणात बुडवायचं आणि आता लाटायचं. बरोबर. नाही, सगळी छान आहेत रे, खूप छान आहेत. भासना घालणं तर मग खावंसं वाटतं मला. अरे थांब ना, ते नीट लाटलं तरी जाऊ दे. अगं माझं पाक कौशल्य दिसू दे तुला. हा यार, इट्स लुकिंग गुड बट व्हेरी गुड. आता आपण त्याच्यावर ना थोडंसं तूप घालूया अजून. बस का ग? हां, बस बस. तुझं मराठीवर खूप प्रेम आहे याची मला खात्री आहे, कारण तू मराठी सिरियलमध्ये काम करतेस. येस. ते हे जरा वाचून दाखव मला. पांडू पाटलांचा पांढरा पाढा पळता पळता पंचगंगेच्या पुलावरून पाय घसरून पडला. बस झालं, चल. नाही काय करायचं? ह्याच्या पुढे काय करायचं? नाही, काय नाही, त्याला होऊ दे. त्याला असंच ठेवायचं. होऊ दे. हां. अरे काय झालं? मला परत वाचू दे. तू त्याच्यावर काहीतरी प्रश्न विचारशील मला. काही नाही विचारणार, मला एवढंच बघायचं होतं तुला इथं किती वाचतं. आता झालेलं आहे. येस. आपण उतरवूया. ह्याचे पापुद्रे किती छान. क्या बात आहे. कडक. बरं, हा साधारण पदार्थ कधी खायचा असतो?
हे बघ मला ना पोळी भाजी आपण ह्या सगळ्या गोष्टी तर आपण नेहमीच खात असतो, पण पोळीशी निगडीत काहीतरी वेगळं करायचं किंवा पण पोट भरीच आहे. पोट भरीचं आहे ते, खरंच पोट अरे भरीचं sure. आहे. हो. ह्याच्यात समजा आपण 2-3 भाज्या पण ऍड केल्या तरी चांगलं. तरी चालेल, अगदीच चालेल. अगदीच चालेल. करून बघा. म्हणजे त्यानिमित्ताने भाज्या पण जातील पोटात. हा म्हणजे हे सगळं लसूण बिसून सगळं झालं ना की सगळ्या भाज्या क्रश करायच्या मिक्सरमध्ये, बारीक क्रश करायच्या आणि त्यात गुंडळून टाकायचे. संपलं. शेवटचा जो लेअर असेल तो भाज्यांचा लेअर. आणि हे आता आवरायला हरकत नाही हो ना. हो हो आता हे सगळं तुझं झालेलं हो झालंय झालं. ओके. हे उतरवलं की आपलं डन. आम्ही हे आवरून घेतो. आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. रुमानी तू काय बनवणार आहेस? मी बनवणार आहे कुल्हड फॅन्टसी. कुल्हड फॅन्टसी Yeah. म्हणजे काय असतं? डेझर्ट एक बरं. बेसिकली. किती अवघड आहे ना. नाही तीच मजा आहे दादा. जी आळशी लोक असतात ना, ज्यांना असं कुकिंग वगैरे असं फार इंटरेस्ट नसतो, त्याच्या सोप्या गोष्टीमध्ये असं फॅन्सी करता किती मस्त केलं मी. हे इतरांनी म्हणतात. आता काय करायचं मला सांग. कुल्हड फॅन्टसी. सो यासाठी व्हॅनिला आईस्क्रीम, या सीताफळाचा पल्प. आता हे कुठल्याही फ्लेवरमध्ये जाऊ शकतं. सो सीताफळ नसेल तर ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी जे असेल. मँगो पण सीजनल आहे. साखर, पिठी साखर आणि गार्निशला रोज पेटल्स किंवा छोटी छोटी एडिबल फ्लावर्स आणि गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबाच्या पाकळ्या आणि दही. दही. आता पण हे बघणारच आहोत, पण तत्पूर्वी जरा मला तुला दोन प्रश्न विचारायचे. तुझं कॅरेक्टरचं नाव काय आहे? पुष्पवल्ली. हां, पुष्पवल्ली. तर मी तुला एक वाक्य सांगतो. हे वाक्य तू तुझ्या नवऱ्याशी कसं बोलशील? तुझ्या डब्यात ही भाजी कशी आली? मेहुल, तुझ्या डब्यात ही भाजी कशी आली? वा 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 डॉक्टर वा. आलोच मी पटकन जाऊन, असं तो म्हणेल. मला पुढचं वाक्य आहे, हा डाग तुझ्या शर्टावर लिपस्टिकचा कसा आला? अय्या, शर्टावर किती छान आहे. लिपस्टिकचा डाग आहे. कुठून आला? किती व्हरायटी आहे. किती व्हरायटी, खूपच जास्त. माझी मान दुखते, आज मी पोळ्या बनवणार नाही. ऐक ना, माझी ना मान खूप दुखते. म्हणजे मी पोळ्या नाही बनवणार असा विचार करते. चालेल ना? गोल 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 गोल. फिरवून. हा. गुड. चला चट पुढे जाऊया आपण. सो 1 चमचा दह्याने सुरुवात करायची. खूप नाही, अगदी थोडं. 1 चमचा दही. 1 चमचा दही. नावाला. त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम. हे सगळंच अंदाजाप्रमाणे आहे, जेवढी लोक खाणारी. बेसिकली व्हॅनिला आईस्क्रीममध्ये तुम्ही काही घातलं तरी एक नुसतं व्हॅनिला कशाला काय घालायला पाहिजे? मी तर एक साधारणपणे अर्धा किलो व्हॅनिला खाऊ शकतो. क्या बात आहे. घातलंच की मी. हां, मला असं वाटलं कंजूसी करायला नको. हा. याच्यामध्ये थोडंसं पल्प. हा कसला पल्प आहे? सीताफळ पल्प. आपण ते फ्लेवर्स वगैरे वापरतो त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. हो. म्हणजे सगळं नॅचरल. ओके. आता काय पुढे? चव घेऊन हे काय, याला काय अर्थ आहे? आता याला काय अर्थ आम्ही आहे? बिगिनर सगळं गोड आहे आणि ह्याला खाऊ चव घेऊन बघते. याला काय? का आपल्याला थोडी पिठी साखर जर गरज पडली तर, पण मला असं वाटतं ऑलरेडी इनफ गरज गोड नाही आहे. ना? मग नको दिस इज इनफ. ओके. याच्यामध्ये कुठल्याही क्रीम बिस्किटचे छोटे छोटे तुकडे करून टाकूयात, म्हणजे छान टेक्स्चर येतं चवीला. हे ऑलमोस्ट डन आहे. ह्याचं काय? सांगते ना. हे आपण आता हे दिस इज कुल्हड, म्हणजे चहा पिण्याचं बेसिकली. पण ते आता आमच्या जनरेशनसाठी एस्पेशली थोडंसं जास्त ग्लोरिफाय होतं की कुल्हड मधला चहा. तसं हे म्हणून कुल्हड पूर्वी मधली सगळं हेच होतं की कुल्हड मध्ये. मातीचं. आता ते फॅन्सी. आता ते फॅन्सी झालं. आता काय? टर्मरिक. आता आपण चमचा देऊ का तुला? ओके. क्यू ह्याच्यात पण काढायचं का? त्याच्यातही काढायचंय. हा. गुड. डन. ओके. आता काय पुढे? हे डन आहे. आता याला थोडंसं फॅन्सी करायला कौतुक. हा. लाड प्यार मोहब्बत. थोडंसं गार्निश. आणि आपण हवं तर एकावरती ही फुलं आणि एकावर ती फुलं. चालते की? ज्याला जी हवी ती. चालते की?
हो क्या बात आहे. आणि मग आता ह्याचं काय करायचंय? क्रीमवाला. सुपर. बढिया. आता आम्ही सगळं टेस्ट करणार, पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण गार्लिक लच्छा पराठा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, तूप एकत्र करून पोळ्यांच्या कणकेसारखी या पराठ्यासाठीची कणिक मळून घ्यावी आणि त्याच्या लाट्या तयार कराव्यात. एक लाटी जाडसर लाटून त्यावर लाल तिखट, कोथिंबीर, जिरं आणि तूप घालून हे सगळं हाताने पसरवून घ्यावं. त्यानंतर त्या जाडसर पोळीच्या कागदी पंख्याप्रमाणे एकावर एक घड्या करून ती लाटी बारीक चिरलेल्या लसणीवर घोळवून त्यावर हाताने दाब द्यावा. आता पोळपाटावर थोडा मैदा घेऊन त्यावर ही तयार लाटी ठेवून लच्छा पराठा नीट लाटून घ्यावा. त्यानंतर गरम तव्यावर तूप घालून हा पराठा खरपूस भाजून घ्यावा. मस्त पापुद्रे सुटलेला चटकदार लच्छा पराठा तयार आहे. कुल्हड फॅन्टसी तयार करण्याची कृती पाहूया. बाउलमध्ये चमचाभर दही, व्हॅनिला आईस्क्रीम आणि सीताफळाचा गर एकत्र बीट करून घ्यावा. त्यानंतर त्यात एखादं आवडीचं क्रीम बिस्किट तुकडे करून घालावं. त्यानंतर हे मिश्रण कुल्हडमध्ये ओतून घ्यावं. बिस्किट्स, फुलाच्या पाकळ्या वगैरे वापरून गार्निश करावं. फॅन्टॅस्टिक कुल्हड फॅन्टसी डेझर्ट तयार आहे.